नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो, तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे, ज्याचं नाव आहे रंजना मराठी कथा. आज मी तुम्हाला तुळशीला पाणी घातल्यामुळे आपल्याला काय फळ मिळते किंवा आपल्या जीवनामध्ये काय फरक पडतो हे सांगणार आहे. तुळशीला आपल्या हिंदू धर्मामध्ये खूप पवित्र मानले जाते. तुळशीला पाणी घातल्याने घरामध्ये सकारात्मकता येते आणि सुख व समृद्धीही वाढते, अशी धार्मिक मान्यता आहे. तुळशीला नियमित पाणी घातल्याने घरात लक्ष्मीचा वास होतो असेही मानले जाते. तुळशीला धार्मिकदृष्ट्या खूप मान्यता आहे. तुळस ही देवी म्हणून देखील तुळशीची पूजा केली जाते. तुळशीला पाणी घालणे म्हणजे घरात सकारात्मकता, ऊर्जा आणि शुभता आणणे असे मानले जाते. तुळशीला पाणी घातल्याने लक्ष्मी देवी प्रसन्न होते आणि घरात धन धान्याची वाढ होते असे मानले जाते. रविवारी तुळशीला पाणी घालणे टाळले जाते, कारण तुळशी माता या दिवशी भगवान विष्णूसाठी उपवास करते असे मानले जाते. व या पवित्र तुळशीचं वैज्ञानिक देखील महत्त्व आहे. तुळशीमध्ये अनेक औषधी गुणधर्म आहेत. ती हवेतील विषारी घटक शोषून घेते आणि हवा शुद्ध करते असे मानले जाते. तुळशीची पाने रोगप्रतिकारक क्षमता वाढवण्यासाठी खूप महत्त्वाची असतात. ताण तणाव कमी करण्यासाठी आणि पचन सुधारण्यासाठी मदत करतात असे देखील मानले जाते. एकूणच तुळशी ही आपल्या आरोग्यासाठी खूपच लाभदायक आहे असे अनेक आरोग्य संकेतस्थळावर नमूद केलेले आहे. या पवित्र तुळशीबद्दलची एक जुनी पौराणिक कथा देखील प्रचलित आहे. चला तर ती कथा पाहूया. तुळशीला रोज पाणी दिल्याने काय होते याबद्दलची ही कथा आहे. एकेकाळी एका गावात एक गरीब मुलगी राहत होती. तिच्या घरात अंगणात तुळशीचे एक छोटेसे रोप होते. ती रोज त्याला पाणी देत असे. ती मुलगी खूप प्रेमळ आणि धार्मिक होती. तिची तुळशीवर भक्ती पाहून देव प्रसन्न झाले. तिने मुलीला स्वप्नात येऊन सांगितले की, तुझ्या भक्तीमुळे मी प्रसन्न आहे. तू रोज तुळशीला पाणी देत जा. तुझ्या घरात नेहमी सुख समृद्धी राहील. दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा मुलीने तिच्या आई-वडिलांना हे स्वप्न सांगितले, तेव्हा त्यांनीही तिच्यावर विश्वास ठेवला आणि रोज तुळशीला पाणी देण्यास सुरुवात केली. त्यानंतर त्या मुलीच्या घरात कधीही कशाचीही कमी भासली नाही. तिचे लग्न एका चांगल्या मुलासोबत झाले आणि ती दोघे सुखाने आयुष्य जगू लागले. या कथेनुसार तुळशीला नियमित पाणी दिल्याने घरात सुख समृद्धी येते असा समज आहे. चला तर मित्रांनो, तुम्हाला ही तुळशीबद्दलची थोडीशी माहिती कशी वाटली ते मला अवश्य कमेंटमध्ये सांगा. आणि माझ्या चॅनलवर नवीन आला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक, शेअर करा. आणि चला असंच एका व्हिडिओसोबत पुन्हा भेटूया. शरणो शरणार्थी.